मराठी सक्तीवरून रिक्षा टॅक्सी चालक विरुद्ध परिवहन विभाग असा संघर्ष निर्माण झाला। मराठी सक्तीविरोधात उबर चालकांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी सक्तीवर ठाम असल्याचं सांगितलंय। पाहूयात। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झालाय। मुंबईतल्या कांदिवलीमध्ये काही अमराठी रिक्षा चालकांनी आंदोलन केल्यानंतर आता उबर या ॲप बेस रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी या निर्णयाला थेट कोर्टात आव्हान दिलंय। परिवहन खात्याच्या 12 ऑगस्टच्या निर्णयामुळे भारतीय नागरिकांमध्ये भेदभाव होत असल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आलाय। बुधवारी या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे। 1 महिना अधिक 3 महिने ह्या 4 महिन्यामध्ये जर त्याला मराठी आलं नाही तर मात्र त्याचा जो बॅच आहे तो रद्द करण्यात येईल, अशा प्रकारचा तो कायदा आहे, तसा नियम आहे। आणि जर कोणी न्यायालयात गेला असेल तर तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे। न्यायालयामध्ये त्यांची बाजू त्यांनी मांडावी। राज्य सरकार परिवहन खात्याच्या वतीनं आम्ही जो कायदा केलेला आहे तो किती योग्य आणि कसा आहे ह्याची माहिती सुद्धा माननीय न्यायालयाला देऊ आणि निश्चितपणे न्यायालयावर आमचा विश्वास आहे। आम्ही आमची बाजू भक्कमपणे तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं न्यायालयाला पटवून देऊ। दुसरीकडे रिक्षा आणि टॅक्सी युनियनच्या नेत्यांनी परिवहन विभागानं मराठी शिकण्यासाठी जास्तीत जास्त शिकवणी केंद्र उभारावीत अशी मागणी केली आहे। शिवाय मराठी शिकण्याची इच्छा असणाऱ्या चालकांसाठी हेल्पलाईन तयार करण्याची मागणी केलेली आहे। जे सेंटर्स आहेत ते ठरवले गेलेले आहेत, ते सेंटर्स सुरू होणार आहेत। प्लस आमच्या युनियनने ज्या सेंटर्स सुरू केले होते ते आता परत सुरू होतील आणि त्याचं प्रमाण सुद्धा वाढवलं जाईल। आणि उद्यापासून रिक्षा चालकांमध्ये मग हँडबिल्स असतील किंवा व्हॉट्सॲपच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील, आपण ते जी ही पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती रिक्षा चालक कडे पाठवू। युनियन सुद्धा एक हेल्पलाईन नंबर काढून कोणालाही काही लागलं आणि काही इन्फॉर्मेशन लागलं, कुठेही काही मदत लागली तर त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा हेल्पलाईन सुरू करणार। परिवहन मंत्र्यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकावीच लागेल अशी ठाम भूमिका घेतली आहे। एवढंच नव्हे तर ज्याला मराठी शिकायची आहे त्याला आणखी 1 महिना म्हणजे 4 महिने अवधी देण्याची तयारी असल्याचं सुद्धा सरनाईकांनी सांगितलेलं आहे। शशांकराव यांनी मागणी आता केली की 3 महिन्याची अजून मुदत वाढ द्यावी, परंतु तसं बघायला गेलं तर आम्ही 4 महिन्याची मुदत अजून द्यायला तयार आहोत। 1 महिना जो आहे तो आम्ही नोटीस दिल्यानंतर त्याला मिळेल की 1 महिन्यामध्ये त्याला मराठी जे आहे ते जर शिकता आलं नाही तर परत त्याची मौखिक चाचणी घेऊ आणि 1 महिन्यामध्ये जर त्याला नाही शिकता आलं तर 3 महिने आम्ही त्याला पिरियड देऊ। 3 महिन्यामध्ये त्यांनी शिकावं। 3 महिने आणि 1 महिना असे 4 महिने जर तो घेऊन सुद्धा नाही शिकू शकला तर मग नाईलाज आहे। त्याला मराठीवर प्रेम नाही, मराठी अस्मितेची त्याला काही गरज नाही आहे, अशा पद्धतीनं त्याला मराठी शिकायचंच नाही हा विचार मनामध्ये करून आम्ही त्याचा लायसन्स पूर्णतः रद्द करू। टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीमागे राजकारण सुरू झाल्याचा आरोप होतोय। आता या राजकारणामुळे मराठी सक्तीचा विषय भलतीकडेच भरकटू नये म्हणजे मिळवलं। शुभम उमाळे, जय महाराष्ट्र, मुंबई।